कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 3. रेस्टॉरंटमध्ये जाऊन जॅक आणि अंश एका टेबलवर बसतात तर सायली आणि आरोही दुसऱ्या टेबलवर बसतात. वेटर मेनू घेऊन येतो तसे जेवणाची ऑर्डर देऊन ते सर्वजण टेबलवर जेवणाची यायची वाट बघत असतात. अंश मोबाईलमध्ये काहीतरी करत होता. जॅक त्याच्यासमोर बसलेला असतो. जॅक, आबासाहेबांना कळलं तर नाही ना की मी असं कोणाला न सांगता कुठल्याही सिक्युरिटी गार्डला सोबत घेऊन न जाता बाहेर गेलो होतो? अंश एक भोवईवर करत विचारतो. नाही बॉस, आप्पासाहेबांना कसं कळेल ते नाही सांगता येणार, जॅक मान खाली घालून म्हणतो. हां ओके, तू त्या मुलीकडे थोडं लक्ष राहू दे, अंश मोबाईलमध्येच बघत बोलला. ओके बॉस, जॅक हसत म्हणाला. खरं तर अंश त्यांचा वेळ अजिबात कुठेही वाया घालवत नसायचा. त्यांनी आता काही दिवसापूर्वीच एक कंपनी विकत घेतली होती. अंशची सवय अशी होती की तो जेव्हा कधी नवीन कंपनी किंवा कारखाना विकत घ्यायचा तेव्हा तो स्वतः तिथल्या वर्क्सच्या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी पहिले सर्व कंपनी फिरायचा. ते सर्व माहिती करून मगच पुढे तो काय काय सुधारणा करायला हवी आहे तो ठरवायचा. पण एवढ्या सिक्युरिटीला सोबत घेऊन जाणंही शक्य नसायचं. म्हणून तो स्वतः साध्या वेशात आणि साध्या कपड्यामध्ये तिथे जाऊन पाहणी करून यायचा. तो कुठलाही याबाबतीत सांगत नसायचा. सर्व वर्कच्या त्याच्या कामात योग्य ते आउटकम दिले नाही तर आपली कंपनी कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आणि वर्कला पूरक अशा सर्व फॉर्मॅलिटी भेटल्या किंवा त्यांच्या समस्या माहिती करून त्यावेळेस सोडवल्या गेल्या तर ते नक्कीच क्वालिटी वर्क करतील असा अंशचा समज होता. आणि तो बरोबरही होता. यामुळे त्याने कमीत कमी वेळात त्याचा बिझनेस टॉपवर नेऊन पोहोचवला होता. यावेळी अंश आणि त्याच्या बिझनेसच्या कामानिमित्त मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या रामनगरला गेला होता. त्याने तिथे जाऊन सर्व माहितीही करून घेतली होती. तो कामानिमित्त नेहमी बाहेर असायचा, कधी कधी तर महिने बाहेर. थँक्यू सो मच दादा, आरोही गोड हसत म्हणते. जॅकी तिला हसून थँक्यू म्हणतो. ड्रायव्हर कारच्या डिकीमध्ये असलेल्या बॅगा आरोही आणि सायलीला देतो. जॅक आणि ड्रायव्हर दोघे कारमध्ये बसतात आणि निघून जातात. आरोही आणि सायली कारकडे नजरआड होऊनपर्यंत कारच्या दिशेने बघत होत्या. मग आरोहीने सुटकेचा श्वास घेतला आणि तिथे थोडी विचारपूस करून त्या दोघी हॉस्टेलच्या दिशेने गेल्या. सकाळचे 11 वाजले असावे. एका भव्य अशा ऑफिसच्या केबिनमध्ये एक व्यक्ती चेअरवर बसून त्याच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता. त्याच्यासमोर एक व्यक्ती बसलेला होता. त्या व्यक्तीच्या केबिनमध्ये असलेली प्रत्येक गोष्ट तो किती श्रीमंत असेल याची प्रचिती देत होती. तो लॅपटॉपमध्ये काहीतरी करत असलेला व्यक्ती तिथला मेन बॉस असावा आणि समोर बसलेला व्यक्ती तिथे काम करत असावा असं वाटत होतं. समोर बसलेला व्यक्ती काहीतरी बडबडतानाही दिसत होतं, पण त्या व्यक्तीची नजर मात्र लॅपटॉपमध्येच होती. तेवढ्यात त्याच्या केबिनचा दरवाजा उघडला. समोर बसलेल्या व्यक्तीचे लक्ष दरवाजाच्या दिशेने गेले तरीही त्या व्यक्तीची नजर लॅपटॉपमध्येच होती. मिस्टर पवार, लॅपटॉपमध्ये बघत असलेल्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला म्हणाला. यस सर, समोर बसलेली व्यक्ती म्हणाली. तुम्ही जाऊ शकता. बाकीच्या डिटेल्स माझ्या मेलवर पाठवा, लॅपटॉपमध्ये बघत असलेला व्यक्ती म्हणाला. ओके सर, बोलत तो व्यक्ती निघून गेला. जॅक त्या मुलींना सोडवलं का व्यवस्थित, तो लॅपटॉपमध्येच काहीतरी करत बोलत होता. अजूनही त्या व्यक्तीने त्याची मान वर काढली नव्हती. हो बॉस, त्यांना आम्ही छत्रपती मेडिकल कॉलेजमध्ये सोडलं, जॅक गालातल्या गालात हसत म्हणाला. तसं त्याने भुवया उंचावून जॅककडे एकटक टाकली. जॅकने मान खाली घातली आणि तेवढ्यात जॅकचा फोन वाजला. बॉस मी, जॅक पुढे काही बोलणार तोच अंशने मान डोकवून त्याला बाहेर जायला सांगितले. तसा जॅक अंशच्या केबिनमधून बाहेर पडला. हॅलो मॅडम, जॅक खूप आदबीने बोलला. हॅलो जॅक, आम्ही तुम्हाला काहीतरी काम दिलं होतं, ते काम कुठंपर्यंत आलं आहे? तुम्ही आम्हाला ते केव्हा सांगणार आहात? लक्ष्मीबाई एकदम कडक आवाजात बोलल्या. मॅडम, उद्या संध्याकाळपर्यंत सर्व माहिती तुमच्या हातात असेल, जॅक म्हणतो. ठीक आहे, मग अंशरावांना कळवता कामा नये, लक्ष्मीबाई म्हणतात. ओके, जॅक बोलत असे कॉल कट करतो. थँक्यू सो मच दादा, आरोही गोड हसत म्हणते. जॅकी तिला हसून थँक्यू म्हणतो. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या मुलीची सर्व माहिती काढली आहे, जॅक लक्ष्मीबाई समोर उभा राहून म्हणतो.
ओके, चांगलं काम केलं तुम्ही. मग काय माहिती मिळाली? लक्ष्मीबाई जॅककडे एक नजर टाकत म्हणतात. मॅडम, तिचं नाव आरोही आहे, आरोही जोशी. ती रामनगरला राहते, जॅक म्हणतो. अंश त्यांना कसं काय ओळखतात? काहीतरी विचार करत लक्ष्मीबाई म्हणतात. मॅडम, 2 वर्षाआधी बॉसच्या मामाची मुलगी माधवी हिच्या लग्नाला तुम्ही सर्व रामनगरला गेला होतात. आरोहीचे बाबा त्या गावचे सरपंच असून बॉसच्या मामाचे खूप चांगले मित्र आहेत, जॅक म्हणतो लक्ष्मीबाईंना. आम्हाला आठवलं, लक्ष्मीबाई म्हणतात. ओके मॅडम, जॅक म्हणतो. मुलगी कशी आहे? लक्ष्मीबाई जॅकचा चेहरा निहाळत बोलतात. मॅडम, मी चौकशी केली तिच्याविषयी. मुलगी चांगली आहे. आता मुंबईच्या बेस्ट मेडिकल कॉलेजमध्ये तिने स्वतः जिद्दीने ॲडमिशन मिळवलं आहे. आमच्या अंशला हीच मुलगी सांभाळू शकते. जॅक, तुम्ही जाऊ शकता, लक्ष्मीबाई म्हणतात आणि जॅक तिथून निघून जातो. काहीतरी विचार करत लक्ष्मीबाई लगेच कोणाचा तरी नंबर डायल करतात. 2 वर्षापूर्वी रामनगरला देशमुखांचा भव्य राजवाडा एखाद्या नवरीप्रमाणे सजवला गेला होता. का नाही सजवला जाणार? आज नारायणराव देशमुख यांची एकुलती एक मुलगी माधवी हिचं आज लग्न होतं. नारायणराव देशमुख, अंशचे सख्खे मामा. वातावरण खूपच चांगलं होतं. त्यांनी खूप मोठा मॅरेज हॉल केला होता. एखाद्या राजघराण्याच्या मुलीचं लग्न असावे तसा थाट होता. पाहुणे मंडळी खूप आली होती. सोनवणे, जोशी साहेब आलेत का? नारायणराव त्यांच्या कडक आवाजात जवळ असलेल्या एका व्यक्तीला विचारतात. नाही, ते अजून आले नाहीत, तो व्यक्ती म्हणतो. ठीक आहे, ते आले की मला सांगा आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष करून द्या, नारायणराव म्हणतात. हो साहेब, तो व्यक्ती बोलतो आणि तिथून निघून जातो. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या मुलीची सर्व माहिती काढली आहे, जॅक लक्ष्मीबाई समोर उभा राहून म्हणतो. ओके, चांगलं काम केलं तुम्ही. मग काय माहिती मिळाली? लक्ष्मीबाई जॅककडे एक नजर टाकत म्हणतात. मॅडम, तिचं नाव आरोही आहे, आरोही जोशी. ती रामनगरला राहते, जॅक म्हणतो. अंश त्यांना कसं काय ओळखतात? काहीतरी विचार करत लक्ष्मीबाई म्हणतात. मॅडम, 2 वर्षाआधी बॉसच्या मामाची मुलगी माधवी हिच्या लग्नाला तुम्ही सर्व रामनगरला गेला होतात. आरोहीचे बाबा त्या गावचे सरपंच असून बॉसच्या मामाचे खूप चांगले मित्र आहेत, जॅक म्हणतो लक्ष्मीबाईंना. आम्हाला आठवलं, लक्ष्मीबाई म्हणतात. ओके मॅडम, जॅक म्हणतो. मुलगी कशी आहे? लक्ष्मीबाई जॅकचा चेहरा निहाळत बोलतात. मॅडम, मी चौकशी केली तिच्याविषयी. मुलगी चांगली आहे. आता मुंबईच्या बेस्ट मेडिकल कॉलेजमध्ये तिने स्वतः जिद्दीने ॲडमिशन मिळवलं आहे. आमच्या अंशला हीच मुलगी सांभाळू शकते. जॅक, तुम्ही जाऊ शकता, लक्ष्मीबाई म्हणतात आणि जॅक तिथून निघून जातो. काहीतरी विचार करत लक्ष्मीबाई लगेच कोणाचा तरी नंबर डायल करतात. 2 वर्षापूर्वी रामनगरला देशमुखांचा भव्य राजवाडा एखाद्या नवरीप्रमाणे सजवला गेला होता. का मला तुमच्यासोबत अजिबात बोलायचं नाही. असं कुठे असतं का? लग्नामध्ये आलात का तू? माझ्या लेकराच्या बारशाला यायचं होतं ना डायरेक्ट. माधवी हाताची घडी घालून समोर अपराध्यासारखं उभे असलेल्या अंशकडे बघत बोलती. अगं दिदू, तुला माहिती आहे ना मला काम होतं. सॉरी ना, अंश कान पकडून म्हणतो. बरं चल, केलं तुला माफ. भाई तू भी ना क्या याद रखेगा, माधवी अंशचा कान पकडत म्हणते. नौटंकी कुठली, तू अजून तशीच आहेस, अंश हसत म्हणतो. तेवढ्यात श्वेता येते. श्वेता माधवीची मैत्रीण असते. श्वेता, बरं झालं आलीस. अगं आरू कुठे आहे? माधवी श्वेताला विचारते. अंशी तिथून निघून जातो. अगं ती मला दिसली नाही अजून. थांब, मी बाहेर एकदा जाऊन बघते, श्वेता बोलते आणि बाहेर शोधायला जाते. बेबी पिंक कलरच्या सुंदर अशा लेहंग्यामध्ये असणाऱ्या एका मुलीने आज सगळ्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलेलं असतं. दिसायला गोरी पानेदार घारे डोळे, केसांची हेअरस्टाईल करून केस व्यवस्थित वरती बांध. वहिनीसाहेब, तुमचं काय चाललंय? नारायणराव बाईंना विचारतात. सर्व मजेत, सरूबाई हसत म्हणतात. आरू बाळा, तू काय करते सध्या? नारायणराव आरोहीकडे म्हणत बोलतात. मी BSc नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे, आरोही म्हणते. गुड बाळा, खूपच गोड दिसतेस, नारायणराव आरोहीकडे बघत म्हणतात. तशी आरोही गोड हसते. काका, माधवी दिदी कुठे आहे? आरोही नारायणरावांना विचारते.
तसे नारायणराव एका मुलीला माधवीच्या रूममध्ये आरोहीला घेऊन जायला लावतात. आरोही तिच्या बाबांकडे बघते. ते मानेने होकार देतात. मग आरोही त्या मुलीसोबत माधवीच्या रूममध्ये जाते. तसे नारायणराव एका मुलीला सांगतात आरोहीला घेऊन जायला. आरोही जाते. आरोहीला पाहून माधवी खूप खुश होते. लग्न समारंभासाठी अगदी थाटामाटात पार पडतो. सर्वांना जेवणासाठी खुर्च्या टेबलची सुविधा केलेली असते. तेवढ्यात कोणीतरी माईकमध्ये बोलू लागतं. सर्वांची नजर त्या आवाजाला शोधत होती. हॅलो, लग्न समारंभ खूप छान झाला ना? मग आता आजच्या स्पेशल कपलचा स्पेशल डान्स झाला पाहिजे की नाही? आरोही स्टेजवर येत म्हणते. तसं सर्वांनी तिच्या सुरात सूर मिळवला. सॉन्ग चालू होतं. माधवी आणि किशोर दोघेही स्टेजवर येतात. सर्व जेवण करण्याबाबतच दोघांचा डान्स एन्जॉय करत असतात. वातावरण खूप हसतं-खेळतं झालेलं होतं. पण आईची नजर मात्र स्टेजच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका मुलीवर थांबली होती. बेबी पिंक कलरचा लेहंगा घातलेली ती मुलगी त्याला खूपच आवडली होती. ती आरोही होती. त्याला असं त्या मुलीकडे बघताना लक्ष्मीबाईंनी बघितलं होतं. लक्ष्मीबाईंनीही आरोही बघताक्षणी आवडली होती. पण गावातल्या मुलीचं आणि आईचं अजिबात पटायचं नाही असं त्यांना वाटलं होतं.